तर बदलापूर आणि कासगावचे सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे सचिनदादा टेंबे यांनी पुरस्कृत केलेला संघ विहान 11 श्री गणेश कासगाव. बिगिट फटका फसलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, यस्त्यांच्या मागे पोहोचेल का? यस्ती रक्षक ऋतिक पोहोचला जरूर होता परंतु थोडासा दूर राहिला. आणि त्यानंतर आता किती धाबा एकपट जातील हे आपल्याला पाहायचं आहे. 3 धाबा एकपट जातील. हेंद्रेपाडा संघ मात्र खेळतोय. याच बदलापूर बेल्टबद्दल एक ताकदवर संघ विपुल यांचा संघ तुम्हाला जरूर पार मिळेल. साई श्रद्धा हेंद्रेपाडाच्या विरोधात तुम्ही पाहता हैदराबादी संघ विहान 11 श्री गणेश कासगाव. धावफलक पुढे सरकतोय हळुवारपणाने. टीमची टोटल 4 याकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. पुढचा बॉल बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. गॅपमधून गोळीच्या वेगानं जसा टप्पा पडला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4 रन. हा चौकार आला आहे आणि चौकाराच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकतोय. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या. टर्न केलाय ऑन साईडला. डीपमधून खेळाडू पोहोचेल वेगानं. संदेश पोहोचलाय. मिस्टेक झाली आहे. सौरभ पोहोचतोय आणि आता बॉलला गॅदर करत असताना थ्रोपैकी करेल. दरम्यान 3 धाबा इथे देखील एकपट जातील. धावफलक 15 याकड्यावरती आपल्याला पार मिळेल. साई श्रद्धा 11 हेंद्रेपाड्याच्या विरोधात विहान 11 श्री गणेश कासगाव या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच मात्र रंगती आहे. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला. खेळाडू पोहोचतील वेगानं. पुन्हा एकदा 2 धाबा इथे मिळतात. राज लहाने आलेत बरं ट्रॅकवरती आणि आता 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला आहे. 1 रन शॉट त्यामुळे 2च मिळतील. 2 रन शॉट आहेत का त्यामुळे 1च मिळेल. 2 धाबा शॉट काढलेत. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. क्या बात आहे. यासाठी तर अमित डांगरे सर ओळखले जातात. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग देखील त्यांनी केली आहे. त्यानंतर रतनबुवा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये देखील JP सरांच्या माध्यमातून नेहमीच त्यांना बोलवलं जातं. आणि बदलापुरातील नामांकित पंच म्हणून अमित डांगरे सर असतील, कुणाल पेनकर सर असतील यांची ओळख राहिली आहे. बोलतो तयार. ऑन साईडला खेळलाय. फटका चांगलाय. धाबा चांगलाच मिळतील. षटकार
24. चिक चिक. पुन्हा एकदा एक रन शॉट. 4 धाबा इथे मात्र शॉट काढलेत. बनू ट्रॅकवरती राज भोईर, बाळू दाखल होतोय. मलिंगा इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट. सर टीम कडाव कॅप्टन आणि शिरडो टीमची कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या.
41 41 धावा त्या फलकावरती जोडल्या गेल्यात. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 41. ओव्हर नंबर 4 हर्षद. पहिला बॉल बॅटची कडा घेतली आहे. पॉइंटला बॉल सरकतोय. डीप मधून खेळाडू पोहोचतील. सिंगल. फोर्टी टू. चला कडाऊ टीम कॅप्टन. या वेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नाही आहे. 2 धाबे देखील मिळतील.
बावपडल्या धावाचं लक्ष या मॅचमध्ये आणि आता मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती विपुल तर समोर राज. पहिला बॉल मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न नाही जमलं कारण पंच सांगतायत लाईन खराब आहे आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. शशिकांत लोंगले यांनाही तुम्ही पाहताय 70 स्पोर्ट्सचे ओनर आज मैदानात उतरलेत. अप्रतिम खेळ त्यांचा टीमबीज आपण पाहिलं. डावखुर आहे त्याचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. इथे देखील पुन्हा एकदा मागील बॉलची कार्बन कॉपी पाहायला मिळाली जरूर, परंतु आता डॉट बॉल कारण बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं बॅटरला. राज लहानेला तुम्ही पाहताय डॉट. चांगली सुरुवात या मॅचमध्ये करत असताना विपुल होळकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राईट नंबर 2 विकेटला. यावेळेला देखील तसाच काही करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. आता लाईन खराब आहे. पंच सांगत असताना इष्टाच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 2 धावा धावफलकावरती जोडले गेले. अद्याप 50 धावाची गरज या मॅचमध्ये कारण 52चं टार्गेट होतं. रोहित पिसेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना आणि अजूनही 50 धावा इथून चेस करायच्या. बिग हिट ऑन साईडला खेळतलाय राज लहानेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनला ठोकलाय. सिक्सर. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय जसा षटकार आला वेग वाढलाय विपुलचा कारण वेगासोबत अचूक टप्पा आणि त्यासोबत तुम्ही पाहताय सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. विपुल अजून एक चांगला फटका ऑन साईडला. राज लहाने मैदानावरती दाखल झालाय आणि त्याचं राज पण तुम्ही पाहताय. काल पण आज पण आणि उद्या पण तुम्हाला बाल मेल का बॅटिंग करतोय. विपुल होलकरच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग. षटकार. अजून एक षटकार. 6 चेंडू टाकलेत त्यामध्ये पहिला डॉट आलाय, तिसरा डॉट आलाय. बाकी 4 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा आलाय. राजच्या बॅटमधून धावफलक 24. 26 झालेत. मी चेक करत होतो खरं तर सँडीचं लक्ष आहे का. संदेश राणे पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 26 या आकड्यावरती जरूर पार मिळेल कारण 2 वाईट टाकले होते विपुलनं. ओव्हर नंबर 2. फुल टॉस. मागचा पाय वाकवला आणि चौकार दाखवला. बॉल सीमारेषा पार. 4. हा चौकार आलाय. धावफलक 30. इथे देखील शरीरावरती आदळतोय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. इष्टांच्या मागे वेगानं पोहोचलाय. थ्रो थोडासा खराब म्हणावं लागेल आणि त्यानंतर ओर थ्रोच्या माध्यमातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा कैसा.
5 धाबा धाफलकावरती इथे जोडल्या जातील. थ्रो जरूर केला, त्यानंतर चेंडू निसटला आणि अखेर या 4 धाबा देखील वसूल केल्या. 35. बॅटची कडा होती, चेंडू शरीरावरती आदळल्यानंतर घरंगत राहिलाय. डॉट बॉल सुटकेचा मोकळा निश्वास आता हेंद्रे पाडकरांनी देखील सोडला असेल या मॅचमध्ये, कारण डॉट आलाय बराच काळानंतर. त्यामुळे तुम्ही पाहताय टीमची टोटल धावफलकावरती आता थांबली आहे. 52 धाबा. सुरुवातीला असं वाटलं होतं थोडंसं टार्गेट जड जाईल या मॅचमध्ये, परंतु हेंद्रे पाडकरांनी देखील कमबॅक करायला हवं या मॅचमध्ये. मोठा फटका खेळलाय. इथे देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगानं, डीपमध्ये खेळाडू पोहोचत आहेत, बॉलरतून फेक करतील. 2 धाबा इथे देखील एकपटा जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या मदतीने आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती जोडली जाते 37. 37 धाबा. अजून एक चांगला फटका, बॅटच्या टो एंडा चेंडू स्पर्श झाला, निघालाय स्कोर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. षटकार आलाय. सचिन दादा टेंबे पुरस्कृत विहान 11 श्री गणेश कासगाव खेळतोय मैदानावरती. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल बेल. सिंगलच्या जोरावरती आता धावफलक सिंगलना पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता फ्लाय होत असताना 12 बॉल आणि 8 धाबाची गरज आहे. 44. 44 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 44. और नंबर 3. चांगली बॅटिंग करतोय राज. हा ट्रॅकर होता, इथे देखील अडबा बॅटनं खेचलाय, कडवा प्रहार, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि या षटकार देखील आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती 50 धाबा कंप्लीट झालेत. जी बॅटिंग केली राज लहानेनं, त्यासाठी 1000 रुपयाची धनराशी आली. संघाचे पुरस्कर्ते विहान 11 या नावाने संघ खेळतोय. सचिन दादा टेंबे पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल, आणि संघाचे पुरस्कर्ते सचिन दादा टेंबे यांच्याकडून राज लहानेसाठी 1000 रुपयाची धनराशी आली आहे. रिबस वाड शॉट, अजून एक षटकार, गेम ओव्हर. इथे मात्र खेळ संपलाय आणि काप बॅटिंग केली आहे. विहान 11 श्री गणेश कासगाव संघ मात्रावरती खेळतोय, आणि राज लहानेच्या वैयक्तिक धावा आपल्याला पार बीतील. 45. चला तो चेंडू थोडंसं पोचवा, सहकार्य करा. चला वही पण संपलेली आहे. चला शशिकांत लोंगले यांचा सत्कार करतील. मुंजी पेंटकर, शाल श्रीफळ देऊन. चला केपी सर कॉमेंट्री बॉक्समध्ये या.
हार्डलक विपुल.